हॅलो नमस्कार, कसे आहात? तर आजचा मेनू तुम्हाला कळलेलाच असेल आणि तो म्हणजे मेंदूवडा आणि सांबार आहे. तर बस त्यासाठी मी रात्रीच भिजत घातलेली होती उडदाची डाळ. ओव्हरनाईट सोक केलं की व्यवस्थित असते आणि त्याच्यापुढे मग त्याला निथळ ठेवलेलं आणि त्याच्यापुढे मग त्याला छानशी अशी मिक्सरमधून वाटून काढलेली. वाटताना थोडंसं पाणी घातलेलं, जेवढं पण नॉमिनल हवं होतं, आणि छान फेटून काढलेलं जेणेकरून ते अगदी फ्लफी झालेलं. चवीपुरतं त्याच्यामध्ये मीठ घातलेलं. तर थोडंसं हाताला पाणी लावून द्यायचं आणि एक गोळा असा घ्यायचा आणि त्याला छान असं करायचं, ठेवायचं आणि त्याला असं चपटा करायचं आणि मधात होल करायचं आणि त्याला अद्धारच लगेचच दुसऱ्या हँडवर ट्रान्सफर करायचा. आपल्या तेलामध्ये सोडायचं. एका साईडने व्यवस्थित परतलेला मग त्याला आपण टर्न करायचं आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा काढून घ्यायचं आहे. याच प्रकारे एक घाणा मी काढून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर दुसरा घातलेला आहे आणि त्याला सुद्धा व्यवस्थित करून घेत आहे आणि साईड बाय साईड आपला मस्त सांबार उकळत आहे. अच्छा, मी ती व्यक्ती आहे जिला तळलेले पदार्थ अतिशय प्रचंड आवडतात. मग तो मेंदूवडा असो की ब्रेड पकोडा असो की भजे असो की मंचुरियन असो की वडे असो. तर थोडंसं दही माझ्याकडे होतं, तर त्याला मी बीट करून घेतलेलं आहे. इकडे माझे दहीवड्याचा जो दही आहे थोडासा पातळ झालेला आहे, पण इट्स ओके. तर वडे जे मी काढलेले होते त्याला थोडंसं सोक करून ठेवलेलं होतं गरम पाण्यामध्ये आणि त्याच्यापुढे मग त्याला दह्यामध्ये ॲड केलेला, त्याच्यावर लाल तिखट टाकलेला आणि मस्त फस्त केला. डोक्यासाठी टॉनिक आणलेलं होतं, हेअर सिरम आणलेला होता आणि हा आहे विश केअरचा. तर ते याला लावूया. आज आपण ऑनलाईन ऑर्डर केलेला होता आणि याचा MRP आहे 1000 रुपये. तर जिकडे पण मला असं वाटतं की थोडंसं इकडे कमी माझ्या हेअर्स आहे तर तिकडे मी काढणार आहे. स्पेशली फोरहेडवर लावणार आहे आणि ही जी मांग आहे जिकडे मी काढते तर तिकडे लावलेले काही स्प्रेज आणि त्याच्यापुढे थोडंसं रब करून ठेवलेलं आहे. आणि एका फ्युचरसाठी बॅकअप व्हिडिओ सुद्धा घेऊन ठेवलेला आहे. तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. इकडे AC क्लीन करायला सर्व्हिसमधून लोक बोलवली होती, टेक्निशियन्स बोलवली होती. तर ते लोक वेट ड्राय दोन्ही सर्व्हिस करून देतात. स्प्रे मारते बघ, स्प्रे कोणत्या अंकलला कोणत्या. तर बस त्यांचं वेट ग्राइंडिंग सगळं चालू आहे आणि एक कवर लावलेलं त्या लोकांनी ACला रेनकोट सारखं आणि त्याचं सगळं वॉश केलेलं आणि ते पाणी या बकेटमध्ये जमा झालेलं आणि एवढं गडूड पाणी होतं म्हणजे सगळं धूळ वगैरे सगळं निघालेली असेल आणि छान AC आपला क्लीन झालेला. आणि त्याच्यापुढे जे फिल्टर्स होते ते सुद्धा क्लीन करून घेतलेले आणि त्याच्यापुढे मग आपला AC असेंबल केलेला. ACचं काम भरपूर उशिरापर्यंत चाललेलं, ऑलमोस्ट 9:30 पर्यंत. आणि त्याच्यापुढे काय स्वयंपाक करणार म्हणून इकडे पार्सल आणलेला होता. तर त्यामध्ये बिर्याणी होती, तंदुरी होता म्हणजे बुज्जिंग आमच्याकडे म्हणतात असं, आणि शामी कबाब होते. तर ते मस्त खाल्लेले आणि स्वस्त आम्ही झोपलेलो. तर भरपूर दिवसाचा व्हिडिओ आहे हा. तुम्हाला कसा वाटलेला मला नक्की सांगा.